गृहीत धरताना लेखिका सौ विदुला जोगळेकर. आम्हा दोघांनाही ती मुलगी पसंत पडली. तू कधी येतोस पुढची बोलणी करायला? बरे, सगळं उत्तम आहे. फक्त एकदा तुझी पसंती झाली की मार्ग मोकळा. काकूंचे फोनवर बोलणे चालू होते, पण लेख काही फारसं मनावर घेत नव्हता. हो बरं, बघू, इतकी काय घाई आहे? येईन तेव्हा बघेन, आत्ता वेळ नाही मला. पण दूरग्रही काकू काही केल्या बदत नव्हत्या. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कलिगबरोबर तो रिलेशनमध्ये होता. आता कर्मकांडात गुंतलेल्या आईला हे कसं पटवावं, हा मोठा प्रश्न त्याच्यापुढे उभा होता. आईच्या आक्रस्ताळेपणामुळे वडिलांचेही काही चालत नव्हते. जेवढं टाळता येईल तेवढं घरी येणे टाळायचे, हे धोरण त्याने सध्या अवलंबिले होते. 1-2 वर्षात पगारवाढ होऊन दोघांनीही लग्न करून व्यवस्थित स्थिर होण्याचे ठरवले होते. पण काकूंना मुलगा त्या माझ्या शब्दाबाहेर नाही याचा इतका आत्मविश्वास होता की त्याचे घरी न येण्याचे कारणही त्यांना कधी चाच पडून बघितले नाही. मुलं मोठी झाली आहेत, स्वतंत्र आहेत, त्यांना काही आपली मतं असतील, त्यावरही कधी विश्वास ठेवायला हवा, हे कधी काकूंनी लक्षातच घेतले नाही. आपल्या आंतरजातीय लग्नाला आईची कदापिही मान्यता मिळणार नाही हे तो जाणून होता आणि त्यामुळे येणाऱ्या दुराव्यासाठी तो मनाने तयार होत होता. पण आजचा फोन मात्र सज्जड दम देणाराच केला काकूंनी. मुलगा बघायला आला नाही तर परत माझं तोंड तुला दिसणार नाही. त्यांनी त्याच्यावर भरपूर आगडपागड केली. गावी जाणे भागच होते. मुलगी आवडली नाही म्हणून सांगायचे आणि परत फिरायचे आणि येताना सगळा सोक्षमोक्ष लावूनच यायचे. मुलगी खरोखरच सुंदर होती. दिसायला, वागायला कुठेच बोट ठेवायला जागा नव्हती. कधी नव्हे ते आईशी त्याची एकवाक्यता झाली होती, पण जीव तिकडे गुंतलेला आणि मोह इथे पडलेला. वयही विचित्र, त्यात आईचा आतताईपणा. तो द्विधा मनस्थितीत एका निसटत्या क्षणी तो हो म्हणून बसला आणि मग मात्र आपण करतोय ते चूक की बरोबर हेही ओढाताण त्याची तडफड वाढत राहिली. खरंच घरातील मोठी माणसं जेव्हा मोठेपणाच्या नावाखाली अशी कुटुंबात दहशत निर्माण करू लागतात, हक्क गाजवू लागतात, अशा कुटुंबातील मुलं हमखास अशा अहंकारी प्रसंगांना बळी पडतात. त्याच्याही बाबतीत नेमकं हेच झालं. स्वीकारण्याची हिंमत नाही आणि नाकारण्याचे कारण ठोस नाही. मात्र लग्नानंतर लगेचच त्याला आपण काय करून बसलो याची जाणीव झाली. आईच्या आतताईपणामुळे एकीला शब्द दिला आणि दुसरीशी लग्न केलं. दोघांशीही करत असलेला घोर प्रतारणा त्याला असह्य झाली आणि तो नोकरीच्या गावी रुजू झाला. तो परत न येण्यासाठीच. अशा भिडस्त व्यक्ती स्वतःबरोबरच इतरांवर देखील अन्याय करत राहतात. त्याला वाटले 1-2 महिने वाट बघेल आणि डिव्होर्स फाईल करेल. झालेली चूक काही वाटाघाटीत आपोआप निस्तरली जाईल. पण झालं उलटच. लग्नाची बायको नुसतीच दिसायला, वागायला नेटकी होती असं नव्हतं. ती चाणाक्ष आणि व्यवहारी देखील तेवढीच होती. आपण फसले गेलोय हे लक्षात येताच तिने अगदी शांतपणे ठरवलं, लग्न करून त्यांनी आपल्याला घरात आणलेले आहे. इतक्या सहजासहजी या मायलेकाची त्यांच्या मूर्खपणातून सुटका होऊ द्यायची नाही. तिने नवऱ्याच्या एक्स गर्लफ्रेंडशी बोलून सगळी खातर जमा करून घेतली. कसलाही आकांड तांडव न करता, कुणालाही कसलाही जाब न विचारता परिस्थितीला कसे सामोरे जायचं याचा ती विचार करू लागली. 1 महिन्यात काकूंसमोर सगळं चित्र स्वच्छ झालं. लेक नको म्हणत होता तरी त्याला लग्नासाठी भरीला घालण्याचा मूर्खपणा आपण केला. रडण्या-बिडण्याचा फार्स करून सुनेला चालू परिस्थितीची कल्पना दिली. त्यांना थंड प्रतिसाद देऊन ती तिच्या नोकरीच्या, धंद्याच्या व्यापात बुडून गेली. काकूंना वाटलं ती रडेल, आकांड तांडव करेल आणि शेवटी घटस्फोट घेईल. तेव्हाच हे प्रकरण शांत होईल. पण यातील तिने काहीच केले नाही. ती आरामात सासरी एकटीच सासू-सासऱ्यांसोबत नांदत होती. बायकोला तोंड दाखवण्याची सोकॉल्ड नवऱ्याची हिंमत नव्हती, त्यामुळे तोही घरी येऊ शकत नव्हता आणि दुसरं लग्नही करू शकत नव्हता. मायलेक स्वतःच निर्मित केलेल्या विचित्र परिस्थितीत अडकले होते आणि त्यावर कहर म्हणजे लग्न करून आणलेल्या मुलीला तिचे हक्क न देता तिला हक्काचे गृहीत मात्र सहजपणे धरत होते. आपली मुलाकडची बाजू आहे, आपण काहीही वागू शकतो असल्या भ्रामक कल्पनेत त्या सुनेला हलक्यात घेऊन बघत होत्या. पण पोरगी मात्र त्यांना सवय मिळाली होती. ज्या सन्मानाने तुम्ही मला सून म्हणून घरात आणले
त्याच सन्मानाने लेक म्हणून माझी या घरातून सासरी पाठवणी करा, तरच मी घटस्फोटावर सही करून या लग्नबंधनातून तुमच्या मुलाला आणि अर्थातच तुम्हालाही मोकळे करेल, ठामपणे तिने घरात सांगितले. माझ्या आईवडिलांनी कन्यादान करून त्यांचे कर्तव्य यथायोग्यपणे पार पाडले आहे. त्यामुळे आता तुमची जबाबदारी आहे, नाहीतर मी इथे अचे जन्मभर राहायला तयार आहे. तिच्या नवऱ्यापासून सासरू सासऱ्यांपर्यंत सगळ्यांना या नव्या जबाबदारीने घाम फुटला, पण स्वतःच्या मूर्खपणाची किंमत मोजणे भागच होते. सध्या सुनेसाठी वर संशोधन चालू आहे. ती पण खूप स्थळे नाकारते. तिचा हिशोब पुरा होईपर्यंत हे असंच चालणार. काकूंचा नुसता तिळपापड होतो. तिच्या मागे त्या अखंड दूषणं देत फिरतात, पण स्वतःचा हट्टीपणा मान्य करत नाहीत. खजील जिब्रानाचे एक वाक्य आहे, तुमची मुलंही कधीच तुमची नसतात. तुमचं शरीर माध्यम म्हणून वापरून आलेले ते एक स्वतंत्र अस्तित्व असतं. जन्मदातेपणाचे ओझं त्यांच्या खांद्यावर टाकतात. त्यांच्यात जे पेलण्याची ताकद आहे का याची जरूर खात्री करून घ्या. स्वतःला शहाणं समजवण्याच्या नादात दुसऱ्याला गृहीत धरण्याचा मूर्खपणा माणूस नेहमीच करत असतो, पण कधीतरी दुसऱ्यांबरोबर आपले आयुष्य वेठीस धरतो. इतकंच. समाप्त. धन्यवाद.